to the state of Gujarat specifically, where VHP's Hindu-only diktat for Maharashtra's Navratri Garba events have triggered a war of words. Now, in the latest, the Vishwa Hindu Parishad of the VHP says that entry to Garba events mandates Aadhaar checks, tilak application, Raksha Sutra, deity worship, and cow urine sprinkling to curb quote-unquote love jihad. The Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction as well as the Congress have objected to this demand, or these set of demands as the VHP has put forth. We get to the reactions. या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे. पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललंय त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही. हे बघा, गरबा ही प्रत्येक संस्था आयोजित करत असते आणि त्याच्यामुळे त्या संस्थेने ते गरबेचे कार्यक्रम कसे व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. त्याच्याबद्दल जाहीरपणे काही वक्तव्य करणे योग्य नाही. गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्या अधिकारावर तर कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे. कारण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असतं कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं. त्यामुळं हा गरबा उत्सव जो आहे त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो. मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय करायचा असतो. त्यांना आगस लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे. त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलत आहे असं नाही. ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे. देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत. त्या संघटना तेच काम करत आहेत. त्यांना हा देश जोडून राहावा, देशातील मतभेद मिटावेत, देश हा संविधानावरच चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही. त्यामुळं अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात. गरबा हा उत्सव आहे, कोणी जावं कोणी राहावं, अरे कोणाला परमिशन द्यावी. तुम्हाला विविधतेमध्ये एकता हे आत्तापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात. त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते.